हॅलो दोस्तो, आरंभ अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी कांचन. आज पुन्हा एकदा आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती, मुख्य सेविकेसाठी आणि इतर एक्झाम साठीही हे महत्त्वपूर्ण राहणार आहे. यात ICDS, पोषण, कायदे आणि GS चे प्रश्न आहेत. तर आपण वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. तर पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत गर्भवती व स्तनदा महिलांना किमान किती कालावधीपर्यंत मातृत्व लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे? तर किती आहे? तर 6 महिने हे योग्य उत्तर आहे. 6 महिन्यापर्यंत आपल्याला कालावधी मातृत्व लाभासाठी मिळतो. कोणासाठी? तर गर्भवती महिला आणि स्तनदा महिलांसाठी ही योजना आहे. तर आता हा कायदा कधीचा आहे? तर 2013 चा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 या कायद्याच्या कलम 4 मध्ये गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी पौष्टिक आहारासोबत किमान 6 महिने मातृत्व लाभ देण्याची तरतूद आहे. कोणतं कलम? कलम 4 मध्ये ही तरतूद आहे. कोणासाठी? गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी ही तरतूद आहे. याचा उद्देश काय आहे? आई आणि बाळांचे आरोग्य सुधारून कुपोषण कमी करणे हा त्याचा उद्देश आहे. आज ही तरतूद कोणत्या योजनेत आहे? तर आज ही तरतूद प्रधानमंत्री मातृवंदना योजना या अंतर्गत ही अंमलात आणली जाते. कलम कोणतं? कलम 4. लाभार्थी कोण आहेत? गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी ही तरतूद आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर कुपोषण कमी करायचं आणि मातृ आणि बाल पोषण सुधारणे. हा आपला पहिला प्रश्न. प्रश्न दुसरा काय सांगतो? ICDS अंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा आरोग्य विभागाच्या समन्वयाने दिली जाते? अशी कोणती सेवा आहे जी आरोग्य विभागाच्या अंतर्गत दिली जाते? तर ICDS मध्ये एकूण 6 सेवा आहेत. त्यातल्या कोणत्या आहेत ज्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत येतात? तर योग्य उत्तर आहे सी, म्हणजे आरोग्य तपासणी आणि लसीकरण हे आरोग्य विभागाच्या अंतर्गत येते. तर 6 कोणत्या आहेत? पूरक पोषण ही एक सेवा आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण व आरोग्य शिक्षण, आरोग्याची तपासणी, लसीकरण आणि संदर्भ सेवा या ICDS अंतर्गत येणाऱ्या 6 मुख्य सेवा आहेत. तर त्यातील लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा या कोण देतं? तर ज्यांचं ANM झालेलं आहे आणि गावची आशा त्यासोबतच आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने या सेवा पुरवल्या जातात. लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा 6 पैकी 3 सेवा या ANM असणाऱ्या नर्स, आशा आणि आरोग्य कर्मचारी यांच्यातर्फे पुरवल्या जातात. प्रश्न तिसरा काय म्हणतो? पोषण अभियानाचा मुख्य भर कोणावर आहे? तर पोषण अभियान आहे तर आपल्याला प्रश्नाच्या अभियानातच कळतं की नक्की भर कोणावर असणार आहे. तर ज्यांचं कुपोषण आहे, ज्यांची वाढ खुंटलेली आहे, वाढ खुंटलेला स्टंटिंग म्हणतात, आणि कमी वजन आणि रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया असणाऱ्यांवर विशेष भर पोषण अभियानात दिली जाते. तर पोषण अभियान कधी सुरू झालं? पोषण अभियान सुरू झाले 2018 मध्ये. 2018 मध्ये पोषण अभियान सुरू झालं आणि याचा उद्देश फक्त अन्न वाटप करणे नाही, तर कुपोषण कमी करणे यावर विशेष भर दिला आहे. कुपोषण कमी करणे, स्टंटिंग कमी करणे, वेस्टिंग कमी करणे, अंडरवेट, अॅनिमिया असे जे आहेत, जे पण मुलं मुली किंवा महिला आहेत त्यांच्यावर विशेष भर द्यायचं आणि कमी वजनाने जन्मणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे हे पोषण अभियानाचं मुख्य उद्देश आहे. तर प्रश्न 4. खालीलपैकी कोणते जीवनसत्व चरबीमध्ये विरघळणारे नाही? चरबीमध्ये विरघळणारे वेगळे, पाण्यात विरघळणारे वेगळे, म्हणजेच वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल असे विटॅमिन्सचे 2 प्रकार पडतात. तर आपल्याला प्रश्नात कोणते विचारले? चरबीमध्ये विरघळणारे नाही. तर चरबीमध्ये कोण विरघळत नाही? तर विटॅमिन सी आणि बी, विटॅमिन बी चा ग्रुप हे 2 पाण्यात विरघळणारे आहेत, हे चरबीत विरघळत नाहीत. तर चरबीमध्ये विरघळणारे कोणते? मग राहिलेले बाकीचे 4, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के हे चरबीमध्ये विरघळतात. आणि पाण्यात विरघळणारे 2च आहेत, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. विटॅमिन सी हे शरीरात साठवले जात नाही. विटॅमिन सी शरीरात साठवले जाते का? तर नाही. तर त्याचा काय होतं? एक्स्ट्रा जर आपण घेतलं विटॅमिन सी तर ते आपल्या युरिनद्वारे बाहेर पडून जातं. त्याच्यामुळे आपल्याला
व्हिटॅमिन सी रोजच्या अन्नातून घेणे गरजेचे ठरते. जर एक्स्ट्रा घेतला तर ते आपल्या युरिन मधून बाहेर पडतं, त्याच्यामुळे त्याचं काय टेन्शन नाही. आणि आता प्रश्न 5वा, हा महत्वाचा प्रश्न आहे आणि अवघड पण आहे. पहिले 1000 दिवस ही संकल्पना कोणत्या कालावधीशी संबंधित आहे, किंवा हे जो म्हणजे काय आहे पहिले 1000 दिवस म्हणजे काय? तर गर्भधारणेपासून मुलाच्या 2 वर्षापर्यंतचा कालावधी म्हणजे पहिले 1000 दिवस होतात. आता म्हणजे काय, तर गर्भधारणेचे सुमारे किती दिवस? गर्भधारणेचे पहिले 270 दिवस आणि जन्मानंतरची पहिली 370 दिवस, असे मिळून होतात 2 वर्ष. आणि 2 वर्षात किती दिवस असतात? तर 2 वर्षात 1000 दिवस असतात. आता हे 1000 दिवस का महत्वाचे आहेत? तर या 1000 दिवसाच्या कालावधीतच मुलांच्या किंवा म्हणजे बालकांच्या, मुलींच्या मेंदूच्या विकासासाठी, शारीरिक वाढीसाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी, भविष्यातील आरोग्यासाठी हे पहिले 1000 दिवस महत्वाचे असतात. याच पहिल्या 1000 दिवसात मेंदूचा विकास होतो, शरीराचा विकास होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि भविष्यातील आरोग्य यावर डिपेंड होतं. म्हणून पहिले 1000 दिवस महत्वाचे ठरतात. कोणते? तर गर्भधारणेचे पहिले 270 दिवस आणि जन्मानंतरचे 730 दिवस, असे मिळून झाले 2 वर्ष. आणि 2 वर्ष म्हणजेच 1000 दिवस होतात. आणि ICDS पोषण अभियान आणि नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये या कालावधीवर विशेष भर दिला जातो. समजलं पहिले 1000 दिवस म्हणजे काय? तर ह्याचं हे उत्तर येणार आहे. आता NFSA 2013 अंतर्गत राज्य अन्न आयोगाची म्हणजेच स्टेट फूड कमिशनची स्थापना कोणत्या उद्देशाने झाली आहे? तर या कायद्याअंतर्गत स्टेट फूड कमिशन म्हणजे राज्य अन्न आयोगाची स्थापना केली जाते. त्याचा उद्देश काय असणार आहे? अधिनियमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे. ऑब्विसली तो एक आयोग आहे, म्हणजे आयोग काय करणार आहे? नियमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणार आहे. आता हा कधी लागू झाला हा कायदा, म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम कधी लागू झालाय? तर हा 10 सप्टेंबर 2013 मध्ये लागू झालेला आहे आणि कार्यक्षेत्र पूर्ण भारतभर आहे. तर ह्याच कायद्याच्या अंतर्गत एक कलम आहे. कोणतं कलम आहे? कलम 16. कलम 16 काय म्हणतंय, की प्रत्येक राज्याला एक अन्न सुरक्षा राज्य अन्न आयोग म्हणजे कमिशन, स्टेट फूड कमिशन असायला हवं, कलम 16 अंतर्गत. आणि प्रत्येक राज्याने राज्य अन्न आयोग स्थापन करणे अपेक्षित आहे. आता हा आयोग काय कार्य करणार? ह्या आयोगाची कामं काय असणार आहेत? तर नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट ची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, हे लक्ष ठेवणे. म्हणजे काय, तर ह्या कायद्याच्या अंतर्गतच हे आयोग स्थापन झाले आणि ह्या आयोगाचं काय काम असणार आहे? तर नॅशनल फूड सिक्युरिटीची अंमलबजावणी होत आहे का यावर लक्ष ठेवायचं. लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळत आहे का, त्यांच्या तक्रारी कोणत्या आहेत त्याची दखल घेणं, त्याचं निवारण करणं हे आयोग पाहतो. आणि त्याच्या अंतर्गत तशा सूचना आयोग शासनाला देणं, शिफारशी देणं हे काम हे आयोग करतं. जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्याच्या कामाचे परीक्षण करणे. आता जिल्हा पातळीवर जी तक्रार निवारण अधिकारी असतो त्याच्या कामाचे कोण परीक्षण करतं? तर राज्य अन्न आयोग करतो. आणि वार्षिक अहवाल कोणाला द्यायचा असतो? तर राज्य सरकारला द्यायचा असतो. जरी कायदा केंद्राचा असला तरी वार्षिक अहवाल केंद्राला न जाता राज्य सरकारकडे जाणार आहे. आणि भारतभर कधी लागू झालाय? 10 सप्टेंबर 2013 ला हा कायदा लागू झाला आहे आणि राज्य अन्न आयोगाची स्थापना या कायद्याअंतर्गत कलम 16 मध्ये दिलेली आहे. प्रश्न 7वा, हिमोग्लोबिन निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक आहे? हिमोग्लोबिन निर्मितीसाठी आयनची गरज असते, लोहाची गरज असते. म्हणूनच गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या वेळी किंवा प्रेग्नेन्सी मध्ये लोह कमतरता होते आणि अॅनिमिया होतो आणि मृत्यू दर वाढतो. त्याच्यामुळे त्यांना फॉलिक म्हणजे आयनच्या गोळ्या देतात. हिमोग्लोबिन कशात असतं? तर हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशी म्हणजे आपल्या आरबीसी मध्ये असतं. हिमोग्लोबिन लाल रक्तपेशीमध्ये असतं. त्याचं मुख्य कार्य काय आहे? ऑक्सिजन वाहून नेणे. ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम HB करत असतो.
आणि हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आयर्न म्हणजेच लोह आवश्यक असतं. जर आपल्याकडे Hb कमी असेल तर आपल्याला ॲनिमिया होतो म्हणजेच रक्तक्षय होतो, थकवा येतो, चक्कर येतात आणि गर्भवती महिलांमध्ये कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची जास्त शक्यता असते, म्हणून त्यांना लोहाच्या गोळ्या देतात म्हणजे फॉलिक. ICDS योजनेचे प्रशासकीय नियंत्रण कोणत्या मंत्रालयाकडे आहे? ऑब्विसली महिला व बालविकास मंत्रालय याचं योग्य उत्तर असणार आहे. ICDS ची सुरुवात कधी झाली? 2 ऑक्टोबर 1975 ला याची सुरुवात झालेली आहे. कोणती पंचवार्षिक योजना होती? तर 5वी पंचवार्षिक योजना होती आणि त्या दिवशी काय होतं तर महात्मा गांधीजींची जयंती होती. ही जयंती कितवी होती? तर 106वी जयंती महात्मा गांधीजींची होती. 2 ऑक्टोबर 1975 यावर प्रश्न विचारलेला आहे. तर सुरुवातीला ICDS कोणाअंतर्गत होतं? सुरुवातीला ICDS समाज कल्याण मंत्रालयाअंतर्गत होतं आणि आता कोणाकडे आहे तर महिला व बाल विकास मंत्रालयाकडे आहे. ऑप्शन मध्ये चुकीचा पर्याय देऊ शकतो समाज कल्याण मंत्रालय, पण आपल्याला काय टिक करायचंय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्याकडे हे आता देण्यात आलेले आहे. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? 0 ते 6 म्हणजे जन्मल्यानंतर 6 वर्षातील मुलांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हे ICDS चं मुख्य उद्दिष्ट आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 47 मध्ये कोणती तरतूद आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 47 म्हटलं तर त्यात भरपूर 2-4 ऑप्शन आहेत आणि ह्याच्या इथे ऑप्शन आहे पोषण स्तर व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हा आपला योग्य ऑप्शन ठरतो. आता 47 म्हणलं की आपल्याला एकच आठवायला पाहिजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे निर्देशक तत्वे DPSP. यात राज्याची जबाबदारी दिलेली आहे. राज्यांनी काय केलं पाहिजे तर राज्याने जनतेच्या पोषण स्तराचा स्तर वाढवणे, सार्वजनिक आरोग्य सुधारायला हवं, जीवनमान उंचावणे, मादक पदार्थाचे सेवन कमी करणे हे कर्तव्य राज्याची आहेत. राज्याची ही जबाबदारी आहेत. आपण एवढंच लक्षात ठेवायचं न्यूट्रिशन म्हटलं की आर्टिकल 47. आता चुकीचे विधान ओळखायचे आहेत. व्हिटॅमिन सी उष्णतेमुळे नष्ट होते का? हो ऑब्विसली व्हिटॅमिन सी उष्णतेमुळे नष्ट होते आणि व्हिटॅमिन सी वॉटर सोल्युबल आहे. ते शरीरात साठवून राहत नाही. व्हिटॅमिन सी आपल्या युरिनद्वारे एक्स्ट्राचं जे व्हिटॅमिन सीचा आपण इंटेक केलेला आहे तो बाहेर जातो. व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशातून मिळते ऑब्विसली. व्हिटॅमिन B12 वनस्पतीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते की व्हिटॅमिन ए दृष्टीसाठी आवश्यक असतं. व्हिटॅमिन ए चं रासायनिक नाव काय आहे तर व्हिटॅमिन ए चं रासायनिक नाव रेटिनॉल आहे. जास्त करून गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आढळतो आणि ह्याला दृष्टीसाठी योग्य मानले जाते. आता योग्य उत्तर काय आहे आपलं तर व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन B12 हे वनस्पतीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते का तर नाही. व्हिटॅमिन B12 चा मुख्य स्रोत वनस्पतीजन्य पदार्थ नाही तर प्राणीजन्य पदार्थातून आपल्याला B12 मुबलक प्रमाणात मिळतं. हे वाक्य चुकीचं आहे. तर B12 कशातून मिळतं? आपल्याला व्हिटॅमिन B12 दूध, अंडी, मासे आणि मांस यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन B12 आढळतं. नैसर्गिकरित्या वनस्पतीमध्ये जवळपास ते आढळतच नाही. म्हणून जे व्यक्ती शाकाहारी असतात, जे शाकाहारी पूर्णपणे असतात त्यांच्यात B12 ची कमतरता दिसून येते. सॅम म्हणजे काय? प्रश्नामध्येच उत्तरामध्ये प्रश्न दिलेला आहे. सॅम सेव्हिअर अॅक्यूट मालन्यूट्रिशन म्हणजे सॅम. सॅम काय असतं? तीव्र तीव्र कुपोषण म्हणजे अतितीव्र कुपोषण. हा कुपोषणाचा अत्यंत गंभीर प्रकार आहे. अशा मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण सामान्य मुलांच्या पटीने अधिक दिसून येते. सॅम म्हणजे काय? सेव्हिअर अॅक्यूट मालन्यूट्रिशन. आणि ज्या अंगणवाडी सेविका असतात नियमितपणे वाढ मापनाद्वारे सॅम मॅम मुले ओळखतात आणि जर गरज असल्यास अशा मुलांना न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे NRC किंवा आरोग्य संस्थेकडे रेफर करतात. कोणती मुले रेफर होतात तर ज्यांचे कुपोषण अतितीव्र आहेत म्हणजे सॅम आणि मॅम अशी मुले अंगणवाडी सेविका कुठं रेफर करते तर न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटरकडे रेफर केली जातात जेणेकरून त्यांचं कुपोषणाची पातळी कमी करता येईल. पॉश ऍक्ट 2013 नुसार अंतर्गत तक्रार समिती कोणत्या संस्थेत आवश्यक असते? 5 किंवा अधिक कर्मचारी, 10 किंवा अधिक कर्मचारी, 20 किंवा अधिक कर्मचारी की 50 किंवा अधिक कर्मचारी. ह्याचं योग्य उत्तर बी आहे.
ज्या पण कामाच्या ठिकाणी, ज्या पण कंपनीत किंवा कोणताही व्यवसाय असेल, जर तिथे 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी असतील, तर अशा ठिकाणी इंटरनल कमिटी स्थापन करणे मॅन्डेटरी असते. जो पण तिथला मालक आहे, जो पण मॅनेजर आहे, त्याच्यावर ही जबाबदारी असते की त्यांनी अंतर्गत तक्रार समिती नेमली पाहिजे. किती कर्मचारी असायला हवेत? 10 किंवा 10च्या पुढे कर्मचारी असायला हवेत. आणि ह्याचा कोणत्या कायद्यात तरतूद आहे? तर पॉश ऍक्ट मध्ये. पॉश म्हणजेच कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ प्रतिनियम मनाई बंदीकरण हा कायदा आहे. हा कायदा कधी लागू झालाय? 9 डिसेंबर 2013 या रोजी हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि हा कायदा सर्वोच्च न्यायालयाची कोणती गाईडलाईन आहे? तर सर्वोच्च न्यायालयाची विशाखा गाईडलाईन 1997 ची ही गाईडलाईन आहे, विशाखा गाईडलाईन. त्यानंतर ही तयार करण्यात आली. आता ही विशाखा गाईडलाईन काय प्रकरण आहे? तर 1997 ला राजस्थानमध्ये एक सेविका होती, अंगणवाडी सेविका. तिच्यावर सामूहिक अत्याचार झाले आणि तिला न्याय मिळाला नाही. मग एक विशाखा नावाची एनजीओ होती, तिने हे प्रकरण उचलून धरलं आणि मग त्यातून हे विशाखा गाईडलाईन्स आलेली आहे. विशाखा हे एनजीओचं नाव आहे, त्यातूनच पुढे विशाखा गाईडलाईन्स आली आणि हे पॉश ऍक्ट मध्ये आहे. आता कलम 4 आहे पॉश ऍक्टचं. कलम कोणतं आहे? कलम 14. या अंतर्गत इंटरनल कमिटी दिलेली आहे. इंटरनल कमिटीमध्ये किती असणार आहेत मेंबर? एक प्रिझायडिंग ऑफिसर असणार आहे. आता प्रिझायडिंग ऑफिसर म्हणजेच अध्यक्ष. इंटरनल कमिटीचा अध्यक्ष कोण असणार आहे? तर वरिष्ठ महिला कर्मचारी असणार आहे. आणि किमान 2 सदस्य असायला हवेत. त्यातला एक सदस्य बाह्य म्हणजेच महिला किंवा त्या विषयातील तज्ञ किंवा ज्ञान असणारा एक सदस्य या कमिटीत असायला हवा. आता एक म्हणजे जिथे 10 किंवा 10 पेक्षा म्हणजे 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत, तर तिथं काय होणार? तिथं तर इंटरनल कमिटी स्थापन करता नाही येणार. कारण आपल्याला काय अट आहे? तर 10 किंवा 10 पेक्षा जास्त अधिकारी हवेत. आणि जर नसतील तर काय करायला येईल? तर अशा वेळेला जिल्हा पातळीवर एक लोकल कमिटी स्थापन केली जाते आणि तिथे जर असं काही आढळून आलं, कार्यस्थळी महिलांचा छळ होत असेल, लैंगिक छळ होत असेल, तर अशा महिलांनी जिल्हा स्तरावर जी लोकल कमिटी आहे तिथे तक्रार द्यावी लागेल त्या महिलेला. आणि जर 10 किंवा 10च्या पुढे असतील तर त्याच जो पण व्यवसाय आहे, जो कंपनी आहे, तिथे जी कमिटी नेमली जाईल तिथे तक्रार द्यावी लागेल. कलम 14 आणि इंटरनल कमिटीसाठी 10 एम्प्लॉई असायला गरजेचे आहेत. चाइल्ड अँड ॲडोलसंट लेबर प्रोहिबिटेशन अँड रेग्युलेशन ऍक्ट नुसार ॲडोलसंट म्हणजे काय? म्हणजे त्यांचं वयगट किती? ॲडोलसंट म्हणजे किशोर, बालके यात काय फरक आहे? 14च्या खाली म्हणजे वय वर्ष 14च्या जे पण खाली असणार आहे त्यांना आपण बालक म्हणतो, म्हणजे चाइल्ड म्हणतो. आणि 14 वर्षापासून 18 वर्षापर्यंतचा जो पिरियड आहे म्हणजे 14 ते 18 वय वर्ष त्यांना आपण किशोर म्हणजेच ॲडोलसंट म्हणतो. व्याख्या लक्षात घ्या. चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट 1986. 1986 चा हा कायदा आहे. लागू कधी झालाय? 23 डिसेंबर 1986 ला लागू झालाय आणि 1 सप्टेंबर 2016 मध्ये ह्यात अमेंडमेंट केली आणि व्याख्या केल्या की चाइल्ड म्हणजे बालक कोण असणार आहे? किशोर म्हणजे ॲडोलसंट कोण असणार आहे? तर चाइल्ड म्हणजे काय? 14 वर्षापर्यंत 14 वर्षाखालील म्हणजे 14, 13, 12 अशी खालची व्यक्ती म्हणजेच बालके असणार. आणि ॲडोलसंट म्हणजे कोण? 14, 15, 16, 17, 18 हा गट आहे तो किशोर मानला जाईल. आणि 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही व्यवसायात कामावर ठेवणे प्रतिबंध आहे. काही अपवाद आहेत, जसं की आपण टीव्ही मध्ये पाहतो जे लहान मुले काम करतात किंवा आपला घरगुती व्यवसाय आहे, घरगुती व्यवसायात हातभार लावणे हे ह्याला अपवाद आहेत. आयसीडीएस अंतर्गत ग्रोथ मॉनिटरिंगचा मुख्य उद्देश काय आहे? तर ग्रोथ मॉनिटरिंग कशाला केली जाते? तर कुपोषणाचे लवकर निदान होण्यासाठी ग्रोथ मॉनिटरिंग केले जाते. यामध्ये काय मोजलं जातं? मुलाची उंची किती आहे, वजन किती आहे, वयानुसार त्याची वाढ किती झाली याची नोंद आणि विश्लेषण ठेवून कुपोषण लवकर होत आहे का, त्याचं पातळी काय यावर आपल्याला लक्ष ठेवता येतं. आणि अंगणवाडी सेविकेचे हे महत्वाचे कार्य आहे. आता शरीराला सर्वाधिक ऊर्जा कोणते पोषण तत्व देते? प्रथिने आपल्याला देतात, कार्बोहायड्रेट, चरबी की जीवनसत्वे? सर्वाधिक ऊर्जा कशातून मिळते? तर योग्य उत्तर चरबी आहे. प्रथिनातून सर्वाधिक ऊर्जा मिळत नाही. प्रथिन म्हणजे काय? प्रोटीन. आणि प्रोटीन मधून सर्वाधिक ऊर्जा मिळते का? तर नाही. सर्वाधिक ऊर्जा आपल्याला फॅट म्हणजे चरबीतून मिळत असते.
आता स्पष्टीकरण कसं आहे, आता 1 ग्रॅम चरबी म्हणजे 9 किलो कॅलरी, तिथेच 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट म्हणजे 4 किलो कॅलरी आणि 1 ग्रॅम प्रथिने म्हणजे प्रोटीन तरीही 4च किलो कॅलरी. आता 4 किलो कॅलरी जास्त आहे की 9 किलो कॅलरी जास्त आहे? तर 9 किलो कॅलरी जास्त आहे. आणि 9 किलो कॅलरी आपल्याला कशातून मिळते? तर 1 ग्रॅम चरबीतून आपल्याला 9 किलो कॅलरी मिळते. म्हणून ऊर्जेचा सर्वाधिक जास्त साठा आपल्याला चरबीमध्ये आढळून येतो. ह्याची ट्रिक लक्षात ठेवायची, 9-4-4 किंवा पीसी. पीसी प्रियांका चोप्रा असं लक्षात ठेवलं तरी जमतं. पीसी मध्ये 4-4 किलो कॅलरी आणि एकमेव म्हणजे फॅट म्हणजे चरबी, यात 9 किलो कॅलरी आपल्याला आढळते. म्हणून ऊर्जेचा सर्वाधिक साठा आपल्याला चरबीमध्ये आढळतो. लोहाची गरज सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असते? मी मगाशीच सांगितलंय. लोहाची सर्वाधिक गरज गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा लोहाची सर्वाधिक गरज जास्त असते. आता आईच्या रक्ताचे प्रमाण गर्भधारणेदरम्यान वाढत असते. गर्भाच्या वाढीसाठी लोह आवश्यक असते. म्हणजेच आपला प्लॅसेंटा तयार होण्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे लोह. म्हणून गर्भवती महिलांना आयर्न, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. आणि गर्भधारणेदरम्यान जर अॅनिमिया असतो, म्हणजे महिलांना 90% महिलांना अॅनिमिया असतो, म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी असतं. रक्ताचं प्रमाण कमी म्हणण्यापेक्षा रक्तातील आयर्नचं प्रमाण कमी असतं म्हणजेच अॅनिमिया. आणि हे एकमेव कारण आहे जिथे मातृमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक मानले जाते. द नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये सोशल ऑडिटचा मुख्य उद्देश काय आहे? तर लाभार्थ्यांचा हक्क सुनिश्चित करणे हे सोशल ऑडिटचे मुख्य उद्देश आहे. NFSA चा कलम कोणता आहे? कलम 28 मध्ये ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी दिलेली आहे. म्हणजे सोशल ऑडिट म्हणजे काय? लोकसहभागातून योजनांची तपासणी करणे. यामुळे काय होतं? भ्रष्टाचार कमी होतो, लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळतो आणि पारदर्शकता वाढते. कुपोषणाचा निर्देशक म्हणून खालीलपैकी कोणता घटक किंवा कोणता निर्देशक वापरला जात नाही? ऑब्विसली कुपोषण पाहत असताना रक्तदाबाचा काय इथं कार्य आहे? तर काहीच नाही. कुपोषण मोजताना आपण वजन मोजतो, उंची मोजतो, BMI किती हे मोजतो, रक्तदाब मोजतो का? तर नाही. कुपोषण मोजण्यासाठी वापरले जाणारे घटक म्हणजे त्याचं वेट किती आहे, हाईट किती आहे, त्याची हाईट, वेट आणि वय किती आहे, BMI किती आहे हे पाहतो. रक्तदाब कुपोषणाचा निर्देशक नाही. पूरक पोषण आहाराचा लाभ प्रामुख्याने कोणाला दिला जातो? पूरक पोषण आहाराचा लाभ कोणाला दिला जातो? 0 ते 6 वर्ष मुले, गर्भवती आणि स्तनदा माता यांना पूरक पोषणाचा लाभ दिला जातो. ICDS अंतर्गत पूरक पोषण आहाराचा लाभ 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुले, गर्भवती महिला, स्तनदा माता यांना दिला जातो. याचा उद्देश काय असणार आहे? ऑब्विसली कुपोषण कमी करायचे, अतिरिक्त ऊर्जा आणि प्रथिने पुरवठा करणे. तर कॉन्व्हर्जन्स या तत्वावर आधारित पोषण सुधारणा कार्यक्रम कोणता? ऑब्विसली पोषण अभियान. पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली? तर 8 मार्च 2018 ला राजस्थानमधील झुंझुनू येथे या पोषण अभियानाची सुरुवात झाली. आणि यात कन्व्हर्जन्स म्हणजे काय? तर एकाच उद्दिष्टासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करणे म्हणजेच कन्व्हर्जन्स आहे. कन्व्हर्जन्स शब्दातच कळतं, कन्व्हर्जन्स करणे. विविध विभाग एकत्र येऊन एका उद्दिष्टावर काम करणे म्हणजेच कन्व्हर्जन्स. उद्दिष्ट कोणतं असणार आहे? ऑब्विसली पोषण अभियान आहे म्हटल्यावर आपला पोषणाचा स्तर वाढवणे, कुपोषण कमी करणे हे असणार आहे. त्यात विविध विभाग कोणते आहेत? तर महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग असणार आहे, जल व स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग, पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा विभाग हे सर्व मिळून कुपोषण कमी करण्यासाठी काम करतील. आता परीक्षेसाठी जे पण आता आपण कायदे घेतले त्यांची स्थापना वर्ष पाहणार आहोत. आता राष्ट्रपतीची मंजुरी एवढी महत्वाचं नाही तरी पण मी दिलेलं आहे. ICDS ची स्थापना कधी झाली? ऑब्विसली 2 ऑक्टोबर 1975 ला झालेली आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 म्हणजे 10 सप्टेंबर 2013 ला हा कायदा आला. पोषण अभियान 8 मार्च 2018 ला राजस्थान झुंझुनू मधून सुरू झाला. आणि पॉश ऍक्ट आणि पोषण अभियान मध्ये कन्फ्युज होऊ नका. पॉश ऍक्ट 2013 चा आहे. 9 डिसेंबर 2013 ला याची अंमलबजावणी झाली. 2013 ला 2 ऍक्ट आलेले आहेत, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आणि पॉश ऍक्ट.
चाइल्ड लेबर ऍक्ट कधीचा आहे? 23 डिसेंबर 1986 चा चाइल्ड लेबर ऍक्ट आहे. आणि चाइल्ड अँड ॲडोलसंट लेबर अमेंडमेंट ऍक्ट हा 1 सप्टेंबर 2016 चा आहे. म्हणजे या सुधारणा झालेली 1 सप्टेंबर 2016 ला झाली. आणि या दोन व्याख्या दिल्या. चाइल्ड म्हणजे काय असणार आहे? तर 14 वर्षाखालील आहेत त्यांना चाइल्ड म्हणतात. तर 14 ते 18 वयोगट म्हणजेच ॲडोलसंट म्हणजेच किशोर असणार आहे. आपण 20 प्रश्न पाहिलेले आहेत, त्यांचं एक्सप्लेनेशन पण पाहिलेलं आहे. नोट्स काढा, रिवाइज करा. आता मी स्टेटमेंट वाईज नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल. आत्तापुरतं स्टे ट्यून. थँक यू.